नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी वाचलेल्या एका अप्रतिम पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. खरं म्हणजे मी आज ज्या पुस्तकाबद्दल तुमच्याशी बोलायला जाणार आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे गोष्ट पैशा पाण्याची. सकाळ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि लेखक आणि उद्योजक प्रफुल्ल वानखेडे सर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पुस्तक कोणत्या विषयाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. तर पुस्तकाचा विषय असा आहे की आर्थिक साक्षरता म्हणजे योग्य वेळी पैशांची आणि पैशांमध्ये आणि माणसांमध्ये केलेली गुंतवणूक ही किती महत्त्वाची असते याबद्दल विविध अंगाने भाष्य करणारं हे प्रफुल्ल वानखेडे सरांचं पुस्तक आहे. सगळ्यात आधी या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु प्रफुल्ल वानखेडे हे नाव गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक घरांमध्ये पोचलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक सरांनी लिहिण्याच्या अगोदर प्रफुल्ल वानखेडे सर या नावाशी फारच कमी लोक परिचित असतील, परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर प्रफुल्ल वानखेडे सर हे नाव घराघरामध्ये पोचलं. उद्योजक प्रफुल्ल सर यांचं हे पहिलंच पुस्तक आणि त्यांच्याबद्दल जर माहिती द्यायची झाली तर ऊर्जा संवर्धन, औष्णिक ऊर्जा या क्षेत्रामधलं एक अत्यंत परिचित असं नाव आहे आणि केल्विन आणि लिक्वी गॅस यासह 5 कंपन्यांचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. भारतात आणि सुमारे 18 देशामध्ये त्यांच्या कंपन्या या व्यवसाय करतात आणि टाटा असेल, महिंद्रा असेल, मर्सिडीज बेंझ असेल, वेदांत असेल यासारख्या मोठ्या मोठ्या अनेक कंपन्या आहेत. ते कंपन्या त्यांच्या नियमितपणे ग्राहक आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल सर लेट्स रीड इंडिया या मार्फत वाचन चळवळ रुंदीगत करणाऱ्या इतर संस्थांना आर्थिक सहाय्य देखील करतात आणि या पुस्तकातून त्यांना जे मानधन मिळणार आहे त्याचा सुद्धा उपयोग वाचन संस्कृती वाचवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ज्या संस्था काम करत आहेत त्या संस्थांना त्या सगळ्या गोष्टी किंवा मानधन ते दिलं जाणार आहे. मुळात प्रफुल्ल सरांबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्यासारखाच एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेला तरुण तो मुंबईसारख्या शहरामध्ये जातो, सुरुवातीला नोकरी करतो आणि त्याच्यानंतर तो व्यवसायाला सुरुवात करतो. तो व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जे माणसं आली किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्रसंग घडले त्या सर्व प्रसंगांनी त्यांना शिकवलं किंवा त्या सर्व प्रसंगांकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी होती त्या निरीक्षण शक्तीतून म्हणा किंवा ती एक समज होती, त्या समजेतून म्हणा त्यांनी गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचा पाया घातला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योजक हा शब्द ज्यावेळेस आपण ऐकतो किंवा आपल्या वाचनामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला बिझनेसमॅन, नफा तोटा, फंडिंग, इन्व्हेस्टमेंट, सेल्स, मार्केटिंग, फायनान्स, बॅलन्स शीट या सगळ्या गोष्टी समोर येतात. म्हणजे एका उद्योजकाला ज्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, परंतु एखादं उद्योजक उद्योग करता करता आर्थिक साक्षरता याच्याबद्दल जर समजा आपल्याला सांगत असेल तर त्याच्याहून मोठी गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणतीही नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे फार कमी असे उद्योजक आहेत, फार कमी असे लेखक आहेत की जे आर्थिक साक्षरता, पैशामधली आणि माणसांमधली गुंतवणूक या सगळ्या गोष्टींबद्दल लिहित आहेत किंवा या सगळ्या गोष्टींना लिखाणासाठी हात घालत आहेत. आणि एखादे उद्योजक जर समजा आपल्यासमोर आर्थिक साक्षरतेबद्दल जर लिहित असेल, पोटतिडकीनं आपल्याला जर सांगत असेल, तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती असू शकत नाही.
मग प्रश्न असा पडतो की आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षरता कशाला म्हणायची? सोप्या भाषेमध्ये जर आर्थिक साक्षरतेची व्याख्या सांगायची झाली तर आपण जे पैसा कमावतो, आपण जो पैसा कमवतो त्या पैशांमधून आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत किंवा महिन्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींसाठी पैसा हा खर्च करावाच लागतो, जेव्हा मॅन्डेटरी आपण नीड्स म्हणतो, त्याच्यावरती खर्च केलेल्या पैशातून उरलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून त्याचा गुणाकार करता आला पाहिजे आपल्याला, त्याला आर्थिक साक्षरता असे म्हणतात. या पुस्तकामध्ये आर्थिक साक्षर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी कोणते मार्ग महत्त्वाचे आहेत, असे 31 मार्ग आदरणीय प्रफुल्ल वानखेडे सरांनी सांगितलेले आहेत. आणि ते 31 मार्ग जे आहेत ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतोय. श्रीमंतीचा देखाऊपणा, उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली, कामावरील श्रद्धेचे चक्रव्याड फायदे, सुसंगती सदा घडो, पैशाचा प्रवाह आणि बचतीचे धरण, तिच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी, हुशार माणूस हरतो तेव्हा, एका उणिवेची जाणीव, संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग, परफेक्शन आणि एक्सलन्स, पुस्तक वाचनातून अर्थसाक्षरतेकडे, माणुसकीतली गुंतवणूक, समाजसेवेची नशा, गुंतवणुकीत परीक्षा संयमाची, डाऊन टू अर्थ, जाणीतो महत्त्व वेळेचे, कॅश इज किंग, अवस्मरणीय फोटो फ्रेम, समाज माध्यमांचा संयत वापर, व्यवहार लॉक अनलॉक, हार्डवर्क सोबत हवं स्मार्ट वर्क, आव्हान प्रतिष्ठा टिकवण्याचे, असावा संकटाचाही अंदाज, सुरक्षा कवच, माणुसकीची श्रीमंती, वेळीच ओळखा पुढचा धोका, संकटे आणि नवीन संधी, सही साक्षर व्हा, प्रवास करा जगभर, बचतीचा गुणाकार, गोष्ट ऊर्जेची. हे 31 मार्ग प्रफुल्ल वानखेडे सरांनी आर्थिक साक्षर होण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि आर्थिक साक्षरतेबरोबरच म्हणजे पैशामध्ये आपण जी गुंतवणूक करतो त्याच्याबरोबरच माणसांमध्ये केलेली गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी किती फलदायी असू शकते किंवा किती प्रॉफिटेबल असू शकते, हे प्रत्येक प्रसंगातून प्रफुल्ल वानखेडे सरांनी सांगितलेलं आहे. या पुस्तकामध्ये अनेक अशी वाक्य आहेत जी वाक्य पावलोपावली आपल्याला विचार करायला भाग पडतात किंवा त्या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहायला भाग पडतात. परंतु मला या पुस्तकामध्ये काही वाक्य जी आहेत ती आवडलेली आहेत, ती मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याच्याशिवाय मला एक वाक्य फार आवडलं. त्यांनी असं सांगितलेलं आहे की श्रीमंत कोण? माणसाकडे किती पैसा आहे याच्यापेक्षा त्याच्याकडे असलेल्या पैशाचा तो कसा वापर करतो याच्यावरून श्रीमंती ठरते. हे वाक्य मला फार आवडलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्याकडे करोडो रुपये असतील आणि त्याच्याकडे शिल्लक काही राहत नसेल आणि एखाद्या व्यक्ती काही समजा काही हजारात कमवत असेल, परंतु त्याच्यातूनही शिल्लक राहून जर तो समजा तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवत असेल किंवा त्याचा गुणाकार करत असेल, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तो व्यक्ती श्रीमंत आहे. आपण सर्वजण पैसा कमावतो. आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, मॅन्डेटरी थिंग्स आहेत किंवा मॅन्डेटरी नीड आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती पैसा खर्च करून झाल्यानंतर उरलेला पैसा सुद्धा कुठे जातो हे आपल्याला जर कळत नसेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि कुठे जातो याच्यापेक्षा तो जाऊ नये म्हणून कोणते मार्ग आहेत, हे 31 मार्ग प्रफुल्ल वानखेडे सरांनी या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. या पुस्तकामधली काही वाक्य जी आहेत ती मला अत्यंत आवडली. ती वाक्य मी तुम्हाला काही वाचून दाखवतोय, जेणेकरून त्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची ताकद काय आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही श्रीमंत असणे, श्रीमंतीचा दिखाऊपणा या एका प्रसंगामध्ये किंवा एका जे 31 मार्ग आहेत एका मार्गामध्ये प्रफुल्ल सर म्हणतात की तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे यामधला फरक ओळखणे शिका. शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि 2 अत्यंत महत्त्वाच्या. चांगल्या शिक्षणासोबतच भपका टाळण्याचे संस्कार रुजायला हवेत. हे श्रीमंतीचा दिखाऊपणा या एका धड्यामध्ये प्रफुल्ल वानखेडे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक वाक्य आहे, सुसंगती सदा घडो. या
एका प्रकरणामध्ये प्रफुल्ल सर म्हणतात की जेवतानाही आपण पैशाचाच विचार करत असू तर आपल्याला नक्कीच आणखीन पैसे कमवून आर्थिक स्थैर्य मिळवण्याची गरज आहे हे ओळखा. आपल्याला आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारावर आपण कोणाच्या सानिध्यात राहतो, कोणाची साथ संगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा, सुखी राहाल. त्याचबरोबर आणखीन एका प्रकरणामध्ये स्त्री साक्षर तिच्या हाती अर्थ साक्षरतेची दोरी या प्रकरणामध्ये प्रफुल्ल सर सांगतात की घरात एखादा आर्थिक निर्णयासंदर्भात गुंतवणूक, टॅक्स प्लॅनिंग, मोठी खरेदी अशा संदर्भात चर्चा सुरू असेल तर त्यात महिलांनी स्वतःहून भाग घ्यायला हवा. आर्थिक साक्षरतेमध्ये तिच्या मतांना सुद्धा किती महत्त्व आहे हे प्रफुल्ल सरांना सांगायचं आहे. आणि सरते शेवटी पैशांमध्येच गुंतवणूक करता करता माणसांमध्ये केलेली गुंतवणूक ही किती महत्त्वाची आहे हे प्रफुल्ल सरांनी सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे आणि पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य मला हेच आहे की पैशांची योग्य बचत, नियोजन, वापर आणि गुंतवणूक करत असताना माणुसकीत मात्र अजिबात बचत करू नका. ती एकमेकांना भरभरून द्या, माणुसकी जपा. त्यामुळे आनंद तर मिळतोच पण शांत झोपही लागते. भरपूर पुस्तकं वाचा, त्यावर चिंतन करा, इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा, मदत करा, बौद्धिक तसेच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग शोधायला मदत करा. ही काही वाक्य आहेत ही प्रफुल्ल वानखेडे सरांनी सांगितलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जे प्रकरण आहे ना त्या प्रकरणामध्ये त्यांना जे सांगायचं आहे ते सांगता सांगता त्याला त्यांनी कथेची जोड दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला कथा वाचायला फार आवडत असतात किंवा गोष्टी ऐकायला आपल्याला फार आवडत असतात. समजा प्रफुल्ल सरांना जर सांगायचं असेल की आपण एक तात्पर्य आपण ऐकूयात की बाबा अति तिथे माती असे एक बोध आहे किंवा एक तात्पर्य आहे, पण त्याच्यावरती गोष्ट सांगितली जाते आणि मग ती गोष्ट सांगितल्यानंतर खाली तात्पर्य दिलं जातं आणि मॉरल दिलं जातं. तसं प्रत्येक जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल वानखेडे सरांनी कथा सांगितलेली आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्रसंग घडले किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जी माणसं येत गेली त्या माणसांनी त्यांना काय शिकवलं किंवा त्या माणसांकडे पाहून त्यांच्या निरीक्षण शक्तीतून ते कोणकोणत्या गोष्टी शिकले आणि त्या सगळ्या गोष्टींचा आर्थिक साक्षर होण्यासाठी त्यांना कसा फायदा झाला हे कथांच्या माध्यमातून सांगितल्यामुळे प्रत्येक प्रकरण जे आहे ते वाचायला अत्यंत छान वाटतं. म्हणजे पुस्तक तुम्ही एकदा हाती घ्याल किंवा तुम्ही एकदा हाती घेता त्यावेळेस तुम्हाला पुस्तक अजिबात खाली ठेवू वाटत नाही. आणि अनेक मोठ्या मोठ्या मान्यवरांनी या पुस्तकामध्ये त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. याच्यामध्ये अरविंद जगताप जे लेखक आहेत, चला हवा उद्यामध्ये त्यांची पत्र फार गाजली. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना ते असे म्हणतात की माणसं सहसा दुःखात सहभागी होतात, तुमच्या सुखात सहभागी आहे असं कुणी लिहित नाही. असं का होत असावं? सुख म्हणजे नक्की काय आहे? खूपदा ते पैशाशी निगडीत असतं. खूप लोक स्वप्न बघत नाहीत, ते फक्त पैसाच बघतात कायम. पैशाच्या मागे पळता पळता खरं जग बघायचं राहून जातं. प्रफुल्ल वानखेडे यांचं गोष्ट पैशा पाण्याची आपल्याला या खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे. पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टीची किंमत सांगणारं हे पुस्तक. प्रफुल्ल वानखेडे यांचं हे पहिलंच पुस्तक, पण त्याचबरोबर हे अनेक चांगले पायंडे पाडणारं पहिलं मराठी पुस्तक असणार आहे. हे पुस्तक सुखात सहभागी व्हायची सुरुवात आहे, कारण दुःखात सहभागी व्हायला सांत्वनपर शब्दही पुरेसे असतात, पण सुखात सहभागी व्हायला मोठं मन लागतं. पैशाची खरी किंमत कळली की मन आपोआप मोठं होतं. मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर सुजित बांगर टॅक्स बडीचे जे फाउंडर आहेत ते असे म्हणतात की आर्थिक साक्षरता हा आपल्या जीवनातील सर्वात दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. आर्थिक समावेशन किंवा वित्तीय सर्वसमावेशकता म्हणजे केवळ वित्तीय सेवा सर्वदूर पोहोचवणे एवढाच त्याचा अर्थ नाही. त्या पलीकडे जाऊन आर्थिक नियोजन, बचत, कुटुंबाच्या भविष्याचा दृष्टिकोन, त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण केवळ आर्थिक व्यवस्थापनाबाबत अनेक व्यापक जागृती करण्याचे महत्त्व ओळखतो, पण त्यासाठी कोणतीच कृती करत नाही.
त्याला श्री प्रफुल्ल वानखेडे हे अपवाद आहेत. मी त्यांच्या शनिवारचे ट्विट आणि आठवड्यातील घडामोडींचा सारांश त्यांच्या वृत्तपत्रामधील लेखन नियमितपणे वाचतो. आर्थिक नियोजनातील काय करावे आणि काय करू नये याबाबत असणारी गुंतागुंत सोडवण्यात वानखेडे यांचे कौशल्य निर्विवाद आहे. त्याबाबत असलेली त्यांची समज आणि ओघवती भाषा खरोखर आश्चर्य वाटायला लावणारी आहे. प्रफुल्ल यांचे अलौकिक कार्य निरंतर चालत राहो हीच सदिच्छा. सकाळच्या अवतरण पुरवणीमध्ये एक लेख प्रफुल्ल सर लिहित होते आणि त्या लेखांचं पुस्तक झालं. ते लेख लिहित असताना अनेक लोक वाचायचे आणि अनेक लोकांनी त्यांना सांगितले की याचं पुस्तक हे आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रफुल्ल वानखेडे सरांनी ही गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत शिकत असलेल्या मुलापासून समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकांसाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. प्रत्येक घटक हे पुस्तक वाचून त्याच्यामधील जे धडे आहेत ते धडे आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणून आर्थिक साक्षर होऊ शकतो. आणि तुम्हाला ही गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर तुम्ही सर्वांनी ही गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक नक्की वाचावं. जवळच्या बुक स्टोअरमध्ये जावं, तिथून हे पुस्तक घ्यावं किंवा तुम्ही ऑनलाईन हे पुस्तक मागवू शकता. आणि खरंच हे तुम्ही पुस्तक एकदा वाचाल तर तुम्हाला वारंवार हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत राहील. आणि आजच्या रिव्ह्यूमध्ये इतकंच. खरं म्हणजे या पुस्तकाबद्दल भरभरून बोलायला गेलं तर हा रिव्ह्यू खूप मोठा होईल, परंतु हे पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं ही आशा अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटूयात माझ्या आणखीन एका पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना वाचनासाठी शुभेच्छा. थँक्यू.